जटाटवी गलज्जल प्रवाह पावितस्सले गलेवलंबलंबिता भुजंगतुंग मालिका डमक 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 निदानवड्यमर्मय चकार चंड तांडवात नोतुन शिव शिवम जटाकटाह संभ्रह भ्रमनिलंपनिलधरी विलोय वेची वल्लरी विराजमानी मूर्धनी धगत 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 जलाटडट्ट पावके किशोर चंद्रशेखरारती प्रतिशन मम. काय मग कसं वाटलं? अगदी छोटंसं आलं नाही पण म्हटले चला. श्री स्वामी समर्थ. कसे आहेत सगळे? आठवण झालीच असेल तुम्हाला की आता श्रावण चालू झाला आणि तुम्हाला तर माहिती आहे श्रावण चालू झाला म्हणल्यावर एकतर मस्तपैकी पाऊस पडतो, छानपैकी हिरवगार ती धरणी माता छान असं मस्त तो शेला पांघरून बसलेली असती. वातावरण खूप सुंदर असतं. एखादी कवी एखादी कवयित्री खूप छान गाणं म्हणते, कविता म्हणते, म्हणजे त्यांना ते सुचत जातं, हो की नाही? काय झालं, मी माझा व्हिडिओ थोडा उशिरा आला कारणच तसं होतं. तुम्हाला तर माहिती आहे पाऊस पडतो आहे, इतका पाऊस पडतो आहे की घरात आमच्या सगळे मेंबर आजारी पडले. आणि तुम्हाला माहिती आहे एक माणूस जर आजारी पडला तर सगळं घर आजारी पडतं. तर आमच्या छोट्यापासून सुरुवात झाली ते मोठ्यापर्यंत. त्यामुळं पहिल्यांदा मी माफी मागते की माझा व्हिडिओ खूप उशीर आला. काय करणार ना, व्हिडिओला महत्त्व द्यायचं का घरच्यांना महत्त्व द्यायचं? त्याच्यामुळं मी जास्त करून घरच्यांना महत्त्व दिलं आणि माझा व्हिडिओ उशिरा आला. त्याच्यामुळं खरंच तुमच्या सगळ्यांचं खूप खूप म्हणजे माफी मागते मी. तर झालं कसं, आता मी 2 दिवसापूर्वी ना पुण्यात गेले होते बघा. आणि पुण्यात गेले, काय तुम्हाला सांगू, बाप रे बाप, इतकी सुंदर ते फुलांच्या मंडई भरलेल्या, गुलाबाची फुलं, शेवंती, काय 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 इतकं सुंदर. असं वाटलं कोणतं फुल घ्यावं आणि कोणतं नाही. तर मग घेतली, मी पण फुलं घेतली. मला इतकं छान वाटलं ना. मग मी काय केलं, येता येता बघा हे ना, हे एक नागपंचमीचं ह्याला बघा हे एक घेतलं. तर काय होतं, हे आपण ते चित्र आणतो घरी आणि मग ते चिटकवतो आणि मग ते काय होतं टाकून दिलं जातं, इकडं तिकडं पडतं. तर मी काय केलेलं आहे बघा, त्याला हे असे ना प्लॅस्टिकचं केलं आहे आणि हे छोटंसं असं अडकवायला केलं आहे. आता कसं आहे, कोणी कोणी काय म्हणतं की हे जे आहे ना, हे म्हणतात की अमावस्यापर्यंतच ठेवायचं असतं. अमावस्यापर्यंत. नंतर म्हणतात की अमावस्या म्हणजे आपल्या घरच्या पुरुष माणसांनी ह्याचं चित्र पाहू नये, असं एक माझी आजी पणजी, माझी आई, माझ्या सासूबाई अशा ह्या म्हणायच्या की हे अमावस्याच्या आधी लगेच ते काढून टाकायचं आणि नदीत विसर्जन करायचं. तर मी विचार केला की म्हटलं अरे आपण हे घ्यायचं, काढायचं, टाकून द्यायचं. मग माझ्याजवळ हे जवळजवळ 4-5 वर्षापूर्वी आहे बघा. हे त्याला मस्तपैकी असं ते लॅमिनेशन असं हे केलं प्लॅस्टिकचं हे, आणि त्याला घरूनच हे केलं आणि त्याला छानपैकी मी असं अडकवायचं केलेलं आहे. आणि काय काम झालं ना तर मग मी काय करते, असं छोटा बघा आपले सकाळ पेपरमध्ये ना असं जाड कागद येतो बघा असं, मग त्याला ते झाकून ठेवायचं आणि ठेवून द्यायचं. आणि आपल्याशिवाय कोण पूजा करत असतं? शक्यतो गृहिणीच. आवरावरी करताना गृहिणीच करतात. आणि कोण म्हणतं तोंड नाही पाहायचं, तर ठीक आहे, झाकून ठेवलं की कशाला कोण पाहते, 1 वर्षानेच आपण पाहणार असतो ना. म्हणून हे तुम्हाला मला असं सांगा वाटलं की ते काल खूप असे चित्र विकत होते. म्हणजे ते मला ते काय आवडलं नाही आहे, कारण बऱ्याचशा काय होतात बघा, एकदा का नागपंचमी झाली की ती चित्र एक तर त्या ओढ्या नाल्यात नदी तिकडं तिकडं ते फेकून देतात. मग ते बरं नाही वाटत. म्हणून हे मला जरासं सुचलं म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. माझ्या आईकडं तर ना ह्याचा छान फोटोच होता बघा, खूप सुंदर फोटो होता तो, जुन्या ह्याच्यातला होता तो फोटो. तर ठीक आहे, म्हणजे काय आता ते कोणी काय म्हणतं कोणी काय म्हणतं, ज्याची त्याची ती ठेवण, ज्याची त्याची ती आवड, असं आहे ते. तर बघा श्रावण चालू झालेलं आहे. मला काय म्हणायचं आहे की बघा दर सोमवारी कोणी कोणी महिन्याचा उपवास करतं, कोणी 4 महिन्या म्हणजे चातुर्मास असतोच, कांदा लसूण कोणी खात नाही आहे. आणि त्याच्यातून म्हणजे बघा जुनी जी लोकं होती
तर पहिले बघा, महिलांना जर अडचण आली 4 दिवसाची, तर त्या महिलाला ना असं बाजूला ठेवायचे. म्हणजे त्या काळी मग ते उपास सोडताना त्या महिलेचा आवाज पण आला नाही पाहिजे, तिच्या बांगडीचा सुद्धा आवाज नाही आला पाहिजे. हे होतं म्हणजे बघा पहिलं आमच्या काळी होतं ते. तर ते असं आता सगळं बदलत चाललेलं आहे. काळ बदलला, माणसं बदलली, खूप काही पुढं गेलं. हो, पण काही ठिकाणी जे आहेत ना, व्रत म्हणा, सण म्हणा, ते अजूनही तसेच आहेत बघा. तसेच लोक करतात, मानतात. आता मला कालच म्हणजे 1-2 मैत्रिणी आहेत बघा, असतातच तशा, गळ्यात हात घालणाऱ्या, गळा कापणाऱ्या असतात. ठीक आहे, आपण काय लक्ष नसतं द्यायचं त्यांच्याकडं. तर मला अशीच ती म्हटली, म्हणजे ते आता ती मी बोलत नाही आहे ती कोण होती, कशी होती, काय होती. मला म्हणे अरे आपको ओ गटारा मुसे ऐसे तसं ती बोलत होती. तर मी म्हटलं हो. मग म्हणजे तुम्ही गटारात पडता का, आणि मग तुमची लोक काय ती दारू बिरू पितात का, असं तसं ती बरंच काय बोलत असते. आता हे काय तसं नाही आहे, हे लोकांचा गैरसमज आहे. गटारामुशा म्हणजे ते घ्यायचं, प्यायचं आणि गटारात पडायचं, हे असं नसतं बघा. हे काहीतरी काय लावून दिलेलं आहे. म्हणून कुणीही कोणाच्या सणाला नावं ठेवू नये. मला ते थोडंसं खटकलं, वाईट वाटलं. ते असं नाही बोलायला पाहिजे. गटार अमावस्या म्हणजे लगेच काय गटारात लोळायचं असं नसतं बघा. ही अमावस्या म्हणजे दीपपूजन, दिव्यांची पूजा केली जाते. आणि आपल्या घरात मुलं असतात, मग त्यांची पूजा केली असती. तर ते पूजा पण करायची कसं, मग ते दिवे करायचे असतात. आता समजा कोणाला 2 मुलं असली, मग ते कणकेचे 10 दिवे करायचे. कोणाला 3 असले तर 15 करायचे, 1 असला तर 5 करायचे. म्हणजे अशी ती अमावस्या आहे. ती काही गटार अमावस्या म्हणजे असं काही नसतं. आणि ज्याची त्याची जी पद्धत, आता कोणाला खायचं, कोणाला नाही खायचं. कुणी आता बघा गटार अमावस्यापर्यंत हे खातात, म्हणजे ती अमावस्या. तर ती अमावस्यानंतर कुणी खात नाही आहे हे मांसाहार वगैरे. आता काय मी बोलत नाही त्याविषयी, पण अशी ती अमावस्या. मला ते असं वाटलं की ती माझ्याशी थोडं बोलली म्हणून मी तुमच्याशी बोलले. ह्याला अमावस्या म्हणजे दीपपूजन, दिव्यांची पूजा केली जाते. आणि त्या दिव्यांच्या समोर म्हणजे बोललं जातं, माझ्या घरात सुख शांती लाभू दे, आरोग्य चांगलं राहू दे, असं हे बोललं जातं. म्हणून ही दीप अमावस्या पण म्हणतात बघा त्याला कुणी काही नाव ठेवलेलं आहे, त्याला काय अर्थ नाही आहे. आपण मानू ते तेवढंच. आणि बघा आता मस्तपैकी महिलांनो, मला तुम्हाला एक छानसं टिप म्हणा ना तुम्ही. आता बघा श्रावण चालू झालेला आहे. कपाटात काय साड्या बिड्या अशा घड्या घालून ठेवू नका. रोज एक साडी घाला. आणि काय होतं, आपल्या महिलांना एक सवय असते, तुम्हाला काय, मला पण तीच सवय आहे. साडी आणली ना, आत्ता नाही नंतर घालू, ती साडी तशीच राहते बघा. माझी साडी पण मी एक व्हिडिओ केलेला आहे बघा, तो बघा तुम्ही आवर्जून. तर सगळी रोज एक छान साडी घालायची देवाला जाताना, आणि छान दिसायचं, मस्त नटून सजून जायचं बघा. मी तर छान बघा रोज साड्या वेगवेगळ्या घालते बघा. आणि घालायच्या आपल्याला मला एक मैत्रीण, काय गं तू रोज वेगवेगळ्या साड्या घालती. अरे मग काय त्या साड्या काय कपाटात ठेवायला घेतलेल्या आहेत का काय. मस्त साडी घालायची, छान दिसायचं, सगळ्यांची छान बोलायचं. आजचा दिवस आपला आहे, मस्त राहायचं, हो की नाही. माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला मला सांगा. श्री स्वामी समर्थ.